विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ ना पूर्ण अभ्यासातला आपला टर्निंग पॉइंट असणार आहे. आपले डोळे उघडणारा तो व्हिडिओ असणार आहे, लक्षात घ्या. आपल्याला काय हवंय, काय हवंय? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहिजेत. कुठले? सेक्शन सी मधले आणि सेक्शन डी मधले. चला मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. ओके. पण मी तुम्हाला ना एक पहिल्यांदा होमवर्क देणार आहे. व्हिडिओ पॉज तुम्ही करणार आहे थोड्या वेळानंतर. पहिला होमवर्क तर देऊ दे, थांबा. एकदमच आज्ञाधारक मुलं आहेत. मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम मी जवळ-जवळ 2000 मुलं आहेत, 2000 स्टुडंट आहेत, की जिने आपल्या चॅनलला हे गेल्या 4-5 दिवसात सबस्क्राईब केलंय. मग आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स या फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला सांगतो, गेली 3-4 वर्ष मी YouTubeवर व्हिडिओ अपलोड करतोय आणि मी जो प्रश्न देतोय त्यातलेच प्रश्न बोर्डमध्ये येणार. मी कुठलं वेगळं देणार आहे? मी पुस्तकातलेच प्रश्न देतो म्हटल्यावर तेच येणार आहेत ना. का मी कुठले प्रश्न तयार करतोय आणि असं काही नाहीये बरं का. म्हणजे मी फार असं अभिमानानं, गर्वानं बोलत नाहीये. पण मी तुमची मदत करतोय. बरं चला आता होमवर्क देतो. पहिल्यांदा काय करायचं? तुम्हाला सेक्शन सी आणि डी पाहिजे ना, तर हे 5च्या 5 पेपर तुमच्याकडे आहेत का ते बघा. नक्की असतील. नाही तुमच्याकडं, अरे डाउनलोड करा ना. तुमच्यासारखी स्मार्ट पिढी आत्तापर्यंत मी बघितली नाही. यंग जनरेशन तुमचं जे आहे ना, तुम्ही किती फोनचा वापर करताय ना, मग तसा वापर करा थोडं आणि हे पेपर मिळवा. तुमच्या लक्षात येईल, की सप्टेंबर 2021 चा हा पहिला पेपर आहे बदललेल्या सिलेबसनुसार. नंतर हे 5 पेपर झालेले आहेत. तर सांगू का तुम्हाला? यातल्या 3 पेपरमध्ये मला प्रश्न सापडलाय सिंपल पेंडुलम. 3 याच्यात क्वेश्चन सापडलाय सिंपल पेंड्युलम, सेकंड्स पेंड्युलम म्हणजे त्याच्याशी संबंधितच आहे ना, नाहीतर न्यूमेरिकल. अरे मी बघितलंच नाही बरं का, सॉरी हं. म्हणजे काय बघा मी तुम्हाला सांगतोय. अरे मी काय केलं माहितीये का, फक्त थेअरी क्वेश्चन शोधत होतो. ओके. न्यूमेरिकल बघायचं राहून गेलं. मग कदाचित असं असू शकतं, की 5 पैकी 3 पेपरमध्ये हा प्रश्न आलाय थिअरीमध्ये. उरलेल्या 2 मध्ये न्यूमेरिकल पण असू शकतो. मग ह्याच्या बाजूला मी लिहू शकतो, की हा 100% गॅरंटेड क्वेश्चन आहे बऱ्यापैकी. अरे नाही आला तर नाही आला. एवढा काय विचार करताय? म्हणजे कळालं का? नुसतं सिंपल पेंडुलमच करून जायचं नाहीये परीक्षेत. भरपूर प्रश्न करायचे आहेत. आणि इथं मी तुम्हाला सांगतोय काय ते बघा. 60-70 डेरिव्हेशन्स आहेत. तुम्ही कराल आय-एम-पीच्या लिस्टमध्ये. त्यातली एखाद दुसरी येणार आहे परीक्षेत. ही रिॲलिटी आहे. रिॲलिटी आहे हे लक्षात घ्या बरं का. बरं. दुसरा कुठला क्वेश्चन मला सापडला तुम्हाला सांगू का? मला सांगा या ठिकाणी व्हेलॉसिटी किती असते? आर-जी. हॉरिझॉन्टलला किती असते? 3 आर-जी. इथं किती असते? 5 आर-जी. हे प्रूव्ह करा. 4 मार्काला आले. तिसरा प्रश्न कुठला सापडला माहितीये का मला? बघा आपलं चाललंय ते पहिल्या 5 टॉपिकचं चाललंय हां. आज 22 तारीख आहे आणि आज आपलं टार्गेट आहे, की पहिले 5 टॉपिक संपवायचेत आपल्याला. मग तिथं 2 वेळा रिपीट झालेला प्रश्न कुठला आहे, की प्रेशर इक्वॉल्स टू 1/3 रो ही जी आर-एम-एस व्हेलॉसिटी आहे त्याचा स्क्वेअर. ओके 1/3 रो. ॲक्चुअली सांगू का सी स्क्वेअर आर-एम-एस माझं ते तुम्हाला सांगू का? हे व्ही उगाचच नोटेशन त्यांनी वापरलंय. बार दिलाय म्हणजे आर-एम-एस व्हेलॉसिटी बरं का. मग हे केटीजी मधला प्रश्न आहे. हा 2 ते 3 वेळा रिपीट झालाय. बरं अजून कुठले क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत सांगा? तेच. सांगू का? कायनेटिक एनर्जी. 2 वेळा प्रश्न रिपीट झालाय. याच्या अगोदरच्या व्हिडिओतच मी तुम्हाला तो करायला लावला होता. कायनेटिक एनर्जी हाल्फ आय ओमेगा स्क्वेअर मग टॉर्क इक्वल टू आय अल्फा, एल इक्वल्स टू आय ओमेगा. करा की प्रश्न. चला आय-एम-पी क्वेश्चन्स तुम्हाला 4च देतोय असं नाहीये मी. त्यातलं मी काय करणार आहे, माझं टार्गेट आहे, की या व्हिडिओमध्ये हा किंवा हा करूया आपण. अरे पण अजून एक क्वेश्चन आहे बरं का. फॉर्म्युला काय बघा. 2/9 आर स्क्वेअर जी रो मायनस सिग्मा अपॉन ईटा. आता मी नाही सांगणार कुठला कुठला आहे तो एक्सप्रेशन. तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. व्ही म्हणजे व्हेलॉसिटी आहे. फ्लुइड मधला प्रश्न आहे. बघा कुठली व्हेलॉसिटी आहे ते. मग बाळांनो, काय तुम्हाला मी टार्गेट दिलंय, काय होमवर्क दिलाय तुम्हाला सांगू का? सेक्शन सी आणि डी आज रात्री ओके 10, 11, 11:30 वाजू देत. एक शेवटचा व्हिडिओ माझा येणार आहे त्यावेळेस. आजचा शेवटचा. ओके. मराठी भाषा काय पण ते आज मी जो व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे ना, संध्याकाळी उशिरा त्यात आपण एक डिस्कस करणार आहे. हे सगळे पेपर आपण बघणार आहे आणि आज आपला कॉन्फिडन्स हायर लेव्हलला असणार आहे. का? कारण आज आपले 8 टॉपिक झालेले असणार आहेत. का नाही होणार? कारण राहायचे आहेत आपल्याला. या 8 टॉपिकचं वेटेज जवळ-जवळ 49 मार्क्स आहे आउट ऑफ 70. म्हणजे 5 पेपरपैकी कुठलाही पेपर ठेवा समोर. आपण म्हणणार आहे हे येतंय, हे येतंय, हे झालंय आपलं, हे येतंय. आणि कमीत कमी म्हणतोय मी, जर 30 मार्काचे प्रश्न तुम्हाला जर लिहायला जमत असतील परफेक्ट 30 मार्क जोक नाहीये. खरोखर आणि आज 22 आहे. 23, 24, 25, 26. माझं टार्गेट आहे. गेल्या वर्षी मी डेरिव्हेशन करूच नका म्हणलो होतो. नुसतं एक
फक्त डेफिनेशन वगैरे करा म्हटलं होतं. यावेळेस मी काय करतोय माहितीये का, लक्षात घ्या. 22, 23, 24 आपण उलटं असले प्रश्न करूया. आणि 24 तारखेला दुपारपासून फेव्हरेट मग डिस्टिंग्विश, लॉ, डेफिनेशन मी आहे ना. मी तासा-तासात तुम्हाला त्यावेळेस प्रश्न देणार आहेत. आणि सांगू का, मग 24 तारखेला संध्याकाळी आणि 25 तारखेला दिवसभरात ते प्रश्न पण संपवणार आहे. मग 25 तारखेला संध्याकाळी रिव्हिजन स्टार्ट होणार आहे आपली. 26 तारखेला दिवसभरात रिव्हिजन संपणार आहे. 26 तारखेला संध्याकाळी पुन्हा रिव्हिजन. पहाटे 27 रिव्हिजन पेपरला जाणार आहे आपण. आणि माझे सगळे स्टुडंट मला टॉपर दिसतायत. यश दिसतंय मला. का घाबरताय तुम्ही? का घाबरताय? अजून रडकी मुलं आहेतच, लक्षात घ्या. असले ना तर मी तुम्हाला सांगतो, बाळांनो बास करा. आयुष्यातली मोठी चूक केली तुम्ही सायन्सला घेऊन. इथून पुढे इंजिनिअरिंग घेऊन तर लय मोठी चूक कराल. मी तुम्हाला सांगतो, मी अशी मुलं बघितलेत, ज्यांना इंजिनिअरिंग थोडंसं जड जात होतं. ओके. पण आता काय करू, आपली शिक्षण पद्धती तशी आहे. पण पुढे एकदा का इंजिनिअरिंग कंप्लीट केलं, की त्यांना जेव्हा त्याच्या स्किल, कौशल्याला वाव मिळायला लागला ना, पाठांतर ही कल्पनाच बंद झाली. शिक्षण पूर्ण झालं कसलं पाठांतर? नोकरी करताना काय कुठली एक्झाम असते सांगा बघू? त्यावेळेस ही मुलं नक्की पुढे जातात. मग बाळांनो, तुमच्याकडे आहे रे स्किल, कशाला उगाच हे करत बसताय? अभ्यास करा. हे लक्षात घ्या. ओके. बरं, मग आता काय झालं, मी तुमच्याशी बडबड करतोय, जवळ-जवळ 6 मिनिटं झाली बडबड करतोय. मग एक काम करूया का आपण? मी तुम्हाला सांगतो काय ते बघा. चला मी आता सिंपल पेंडुलम एक्सप्लेन करतो. सिंपल पेंडुलम एक्सप्लेन करू शकतोय मी, हा पण करू शकतोय, हा पण करू शकतोय, हा पण प्रश्न करू शकतोय. मला असं वाटतंय हा प्रश्न करूया आपण. 4 मार्काचा आहे ना. आणि हे सगळ्याचे मग सेपरेटली व्हिडिओ आता थोड्या वेळात तुम्हाला मिळत जातील. ओके. कारण दिले पाहिजेत. मला ना हे जे मोठं एक्सप्रेशन आहे ना प्रेशरचं, माझ्या ठराविक स्टेप्स आहेत. त्या फॉलो करायच्या. ओके. म्हणजे माझ्या टीचिंगची मेथडच तशी आहे. मी तुमच्यातलाच एक आहे रे बाळांनो. मग मी काय करतोय बघा. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असेल. बघा हा शब्द लक्षात ठेवायचे. तर या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये पहिला पॉइंट काय, की पुस्तकात न बघता मला माहिती पाहिजे, की ए हा जो पॉइंट आहे, बी जो पॉइंट आहे किंवा सी जो आहे किंवा डी. पुस्तकातली नावं पाठ करू नका. कदाचित इथं बी असेल, इथं सी असेल, इथं ए असेल, इथं डी असेल. ते नाही पाठ करायचं. पण तिथं कुठले फोर्स ऍक्ट होतात? बीच्या ठिकाणी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये वेट ऍक्ट होतं आणि अपवर्ड डायरेक्शन मध्ये सेंटरच्या दिशेने टेन्शन ऍक्ट होणार आहे. ए या ठिकाणी टेन्शनची डायरेक्शन पण इकडच आहे, टी ए, आणि वेटची डायरेक्शन पण तीच आहे, डाऊनवर्ड. ओके. मग ऍट पॉइंट ए टेन्शन आणि वेट मिळून तुम्हाला सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करता येतं. ओके, कळालं का? दोघांची डायरेक्शन एका दिशेला आहेत की नाही? बर. ऍट पॉइंट ए समजून घ्यायची, सुरुवात वरूनच करायची इथून. ऍट पॉइंट ए जे काय टेन्शन आहे ते 0 असतं. ओके, 0 न्यूटन म्हणा वाटल्यास. मग ही व्हॅल्यू गेली. मग उरलं कोण? मग एम जी दॅट इक्वल्स टू कोण उरलं? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एम ला एम कॅन्सल, हे जी इकडे आर इकडे होते. आर जी झालं का? आर जी. आर जी एक फेमस नाव आहे. काय आहे फेमस मला सांगा. मी तुम्हाला सांगू का? आर जी लेक्चरर्स हे सगळ्यात भारी युट्यूब चॅनल आहे, लक्षात घ्या. मला सगळ्यात आवडणारं युट्यूब चॅनल आहे आर जी सर. आणि ऍज अ पर्सन म्हणून पण सर ग्रेट आहेत, लक्षात घ्या. तुम्ही ते चॅनल डोळे मिटून फॉलो करा. तुम्ही हुडका ते चॅनल आणि पहिला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माहित नसेल तर. मी असं का सांगतोय, जे नवीन मुलं आता युट्यूब कडे वळालेत ना, त्यांना बेस्ट चॅनल कुठले आहेत हे माहिती असलं पाहिजे. बरं, आरजी सर तेवढंच नाही तर तुम्हाला काउन्सिलिंग सुद्धा प्रोव्हाइड करतात. ओके. म्हणजे तुम्हाला सीईटी झाल्यानंतर ऍडमिशन प्रोसेस पर्यंत त्यांची मदत लागणार आहे. मग आता मला लक्षात पण राहिलं, व्ही इक्वल्स टू आरजी अंडर रूट. ओके. व्ही ए लिहिलं पाहिजे होतं रे आपण. कारण ए पॉइंट आहे ना तो. मग व्ही ए मला मिळालं. कसं काढलं? सुरुवात करायची इथून. आता बी पॉइंट कडे जावा. आता बी पॉइंट कडे तुम्ही मला टेन्शन आता बघू नका. आता ना एनर्जी. मग बघा, कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट ए, पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट ए दॅट इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी. हा बी हा ग्राउंडवर आहे असं कन्सिडर करा, जमिनीवर आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी येणार नाही, फक्त कायनेटिक एनर्जी येणार. बरं, कायनेटिकचा फॉर्म्युला काय? हाफ एम व्ही ए चा स्क्वेअर. पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो? एम जी एच वन म्हणा वाटल्यास, एच ए म्हणा. कायनेटिकचा काय असतो? हाफ एम व्ही बी चा स्क्वेअर. इथं व्हेलॉसिटी असते अंडर रूट 5 आर जी. तुम्हाला माहिती आहे ना? अंडर रूट 5 आर जी. ओके, नीट बघा आता. एम 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 कॅन्सल, प्रत्येकाला 2 न मल्टिप्लाय करा. 2 ला 2 कॅन्सल, व्हीए स्क्वेअर उरलं. पण व्हीए कोण आहे? अंडर रूट आरजी. व्हीए स्क्वेअर फक्त आरजी येणार. ओके, हे जी. आणि मी आता हाईट किती लिहिली? 2 आर, पण त्याला परत 2 न मल्टिप्लाय करतो. आपण प्रत्येकाला 2 न मल्टिप्लाय करतोय ना.
याला 2 नंबर इथं 2 लिहिलं पाहिजे आणि हाईटची व्हॅल्यू ट्वाइस आर. ओके म्हणजे झालं का 4rg दॅट इक्वल्स टू इथं व्हीबी स्क्वेअर. मग व्हीबी ची व्हॅल्यू अंडर रूट 5rg झालं की 2 टू द 4 4 प्लस 1 5. अरे कळालं का? 4 मार्काचा प्रश्न आहे. मिनिटात तुम्हाला कळाला असेल. अगोदर केला नसेल तर आत्ता करा. काय करायचंय? कुठले कुठले फोर्सेस कन्सिडर ऑब्जेक्ट परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ॲज शोन इन द फिगर म्हणा. ओके. बरं याच्यावर व्हेरियस फोर्सेस ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट ऍट पॉइंट ए बी सी डी आर ऍज शोन इन द फिगर म्हणा परत. ऍट पॉइंट ए किंवा फ्रॉम फिगर म्हणा. फ्रॉम फिगर म्हणा हे लिहा. ऍट पॉइंट ए टेन्शन 0 आहे म्हणा. संपला विषय. आता सी चं काढायचं ना तुम्हाला. मी काय म्हणतोय बघा. कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट सी, पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट सी म्हणजेच कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट बी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड. पोपटासारखं आपण पाठ केलं होतं 9वीत. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कॅन बी कन्वर्टेड इन फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही सी स्क्वेअर. पोटेन्शियल एम जी एच. कारण सी पॉइंट साठी हाईट आता एवढी आहे. रेडियस एवढी. ओके आणि कायनेटिक हाफ एम व्हीबी चा स्क्वेअर. एम कॅन्सल होईल. प्रत्येकाला 2 मला मल्टिप्लाय करून टाका रे. व्हीसी स्क्वेअर ट्वाइस आरजी. ओके आणि ट्वाइस व्हीबी स्क्वेअर. व्हीबी चा स्क्वेअर 5rg. तुमच्या लक्षात आलं का? व्हीबी चा स्क्वेअर किती येणार आहे? 5rg. अरे काहीतरी गडबड झालं तर वाटलंय मला. थांबा 1 मिनिट. याला 2 एम 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 कॅन्सल. याला 2 न मल्टिप्लाय केलं. अरे इथं 2 ला 2 कॅन्सल होणार ना. तरी म्हणलं मी हे कुठून आले. ते कॅन्सल करा बरं का. बरं ऐका आता. ते पूर्ण कॅन्सलच करूया. बरेच जण नुसते स्क्रीनशॉटच असतात. बरेच जण पुन्हा म्हणायचे कुठून आले व्हॅल्यू. हे 2 कॅन्सल, एम कॅन्सल, मग आलं 5rg. प्लस 2 चं काय करा? -2. 5 मधून 2 गेले 3. स्क्वेअर रूट काढा. आलं का? अंडर रूट 3rg. मग व्हेलॉसिटी ऍट द टॉप असते रूट rg, 3rg, 5rg रूट मध्ये. अरे सीईटीत काय विचारलंय माहितीये का? या ठिकाणी असणारी कायनेटिक एनर्जी आणि या ठिकाणी असणारी कायनेटिक एनर्जी मधला डिफरन्स विचारलाय, रेशो विचारलाय. काढा ना आरामात व्हॅल्यू. हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे आरजी. हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे 5rg. ओके हाफ एम ला हाफ एम आरजी ला आरजी कॅन्सल. काय रेशो 1/5 होतोय का ते नीट बघा. सॉल्व्ह होते. ओके पण थांबा. आपल्याला ना आता थांबा मुलांची काय इच्छा आहे की बाजूला सारखं आम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्या. मी पूर्णपणे आता ह्याच्यातूनच बाहेर आलोय लक्षात घ्या. ओके माझा आवाज तुम्हाला येत असेल आणि एवढ्या वेळ तुमचा स्क्रीनशॉट झाला असेल काढून. ठीक आहे. आता जर मला टेन्शन विचारलं असेल तर व्हेरियस पॉइंटला सांगतो. इथलं टेन्शन 0 आहे माहिती ना तुम्हाला. आता बी पॉइंटचा विचार करा. हे अपवर्ड ऍक्ट होतोय टीबी टुवर्ड सेंटर आणि डाऊनवर्ड ऍक्ट होतोय एमजी. म्हणजे टीबी त्याला एमजी अपोज करतय आणि हे मिळून प्रोव्हाइड करतायत सेंट्रिपिटल फोर्स व्हीबी. मग आता टीबी मायनस एम जी दॅट इक्वल्स टू 5mg. अरे हे कुठून आलं 5mg सांगतो. ह्याची वेलॉसिटी काय असते? अंडर रूट 5rg. स्क्वेअर केला रूट कॅन्सल झाला 5rg. आर ला आर कॅन्सल. मग 5mg उरलं का नाही? आर ला आर कॅन्सल. मग मायनस प्लस झालं. मग टीबी इक्वल्स टू येणार आहे 6mg. झालं की. बरं इथं सांगतो या पॉइंटला फक्त टीसी या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतोय. जो टीसी आहे ना तोच सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय तुम्हाला. मग टीसी ची व्हॅल्यू काढायची. इथं लिहितो मी 3rg अपॉन आर. आर ला आर कॅन्सल. आलं का 3mg. 3mg. ओके पहिला प्रश्न व्हेलॉसिटी फाइंड आउट करा. दुसरा प्रश्न टेन्शन आहे आणि व्हर्टिकल मध्ये अजून एक पॉइंट आहे बरं का. व्हर्टिकल मध्ये अजून एक पॉइंट आहे तुम्हाला सांगतो. ह्याच्यामध्ये ए असू दे, बी असू दे, सी असू दे. आपण टोटल एनर्जी काढूया. किती येते बघूया. ऍट पॉइंट ए टोटल एनर्जी काढण्यासाठी कायनेटिक एनर्जी ऍट पॉइंट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट ए करायचे मला. कायनेटिकचा फॉर्म्युला काय? हाफ एम व्ही ए चा स्क्वेअर. पोटेन्शियलचा फॉर्म्युला एम जी इंटू 2r. 5/2 mgr येते का बघूया आपण. मग हाफ एम आणि हे आर जी ट्वाइस एम आर जी किंवा एमजीआर म्हणा. ठीक आहे. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे प्लस आहे. 1 प्लस 4 5/2 mgr. आलं का? आता मी तुम्हाला होमवर्क देतोय. या ठिकाणी फक्त कायनेटिक एनर्जी असते. म्हणजे टोटल एनर्जी ऍट बी म्हणजे कायनेटिक हाफ एम 5rg. आलं का? 5/2 mgr. तसं इथं करायला गेला कायनेटिक आणि पोटेन्शियल ऍडिशन करा तेवढंच येणार आहे. याचा अर्थ इन वर्टिकल सर्क्युलर मोशन टोटल एनर्जी ऑलवेज गेट्स कॉन्झर्व्ड. आलं का लक्षात? मग चला हा प्रश्न करा. नेक्स्ट व्हिडिओ पर्यंत तुम्ही जर मी दिलेले मगाचे प्रश्न स्वतःहून केले तर खूपच आनंद आहे. मी आत्ताशी एक प्रश्न घेतलाय पण बरेचसे आपले मित्र असे आहेत की त्यांनी आत्ता का होईना अभ्यासाला सुरुवात केली
मग त्यांसाठी बाळांनो मी हे सगळे एक्सप्रेशन घेणार आहे. नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा. ऑल द बेस्ट.